मंडळी नमस्कार. मी पवन पाटील. मी आज कहाणी सांगतोय यशस्वी दोन मित्रांची. दोन मित्र, एक स्वप्न आणि 20 मशीनचा प्रवास. उदगीरच्या भूमीत दोन तरुण मित्र श्री गौरव भैया पाटील गंगनबेडकर आणि श्री राहुल भैया रक्साळे यांच्या मनात एक स्वप्न होतं, स्वतःचं काहीतरी निर्माण करायचं. मेहनतीतून नाव कमवायचं आणि आपल्या गावाला, समाजाला दाखवायचं की इच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्य नाही. त्यांनी ठरवलं, शेती, दुधाचा व्यवसाय आणि शुद्धतेचा संगम घडवायचा. आणि त्या विचारातून जन्म झाला एका छोट्याशा पण मनातून उभारलेल्या 20 म्हशींच्या गोठ्याचा. सकाळच्या थंड वाऱ्यात, दवाने ओलसर झालेल्या जमिनीवरून चालत ते दोघे गोठ्यात पोहोचत. प्रत्येक म्हशीकडे ते आपल्या लेकरासारखं प्रेमाने पाहायचे. दिवस रात्र झटून काळजीपूर्वक प्रेमाने त्यांनी त्या म्हशींची सेवा केली. पार्थ डेअरी फार्मच्या माध्यमातून त्यांनी गोठ्याचं दूध उदगीर आणि पंचक्रोशीतील प्रत्येक घराघरात पोहोचवलं. शुद्धतेवर विश्वास आणि सेवाभावाने केलेली मेहनत याच दोन गोष्टींनी त्यांच्या दूध व्यवसायाला ओळख मिळवून दिली. हळूहळू लोक म्हणू लागले, पार्थ डेअरी फार्मचं दूध म्हणजे विश्वास आणि शुद्धता. आणि हाच विश्वास त्यांच्या पुढच्या पावलांचं प्रेरणास्थान ठरलं. 1 वर्षाच्या आत त्यांनी मिळवलेला अनुभव, लोकांचं प्रेम आणि न थकता केलेली मेहनत यांनी त्यांचं स्वप्न आणखीन मोठं केलं. त्यांनी पुन्हा एकदा ठरवलं, हे फक्त सुरुवात आहे. आणि त्या निर्धारातून उभा राहिला आणखीन एक गोठा, आणखीन 20 म्हशींच्या नव्या आशेचा संसार. आज त्यांच्या दोन्ही गोट्यातून केवळ दूध नाही, तर प्रेरणा, निष्ठा आणि मेहनतीचा सुगंध दरवळतो. त्यांचं हे यश सांगतं, जर मनात विश्वास असेल तर छोटं स्वप्नही एक दिवस मोठं वास्तव्य बनतं. गौरव भैया आणि राहुल भैया यांनी फक्त म्हशी पाळल्या नाहीत, त्यांनी स्वावलंबनाचं आणि मित्रत्वाचं उदाहरण जगासमोर ठेवलं. आज त्यांच्या गोट्यातील प्रत्येक म्हैस त्यांच्या मेहनतीची साक्ष देते आणि प्रत्येक थेंब दूध सांगतो. ही यशोगाथा केवळ दोन मित्राची नाही, ती प्रत्येक मेहनती तरुणाची आहे, ज्यांनी स्वप्न पाहिलं आणि ते साकार झालं. ही यशोगाथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.